प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या तरी वयात आपली नैसर्गिक लेन्स धुरकट होते, ज्याला आम्ही मोतीबिंदू म्हणतो. हा आजार होणारच असतो. त्यामुळे 100 लोकांनी जर पॉलिसी केली तर पुढच्या काही वर्षांमध्ये यापैकी जवळजवळ 60 ते 70 लोकांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी लागणार हे अपेक्षित असतं. आणि त्यामुळेच इन्शुरन्स कंपन्यांना त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी या काही आजारांवर, ज्याच्यामध्ये मोतीबिंदू सुद्धा येतो, याच्यावर ते एक लिमिट किंवा कॅप घालतात. ही कॅप म्हणजे काय, तर तुमची पॉलिसी समजा 5 लाखाची असेल तरी जर तुम्हाला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी लागली तर इन्शुरन्स कंपनी त्यातली काही अमाऊंटच तुम्हाला देतात. फॉर एक्झाम्पल, त्यांना समजा कॅटरॅक्ट सर्जरी तुमच्या पॉलिसीमध्ये 30,000ची कॅप असेल तर तुम्हाला मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी 30,000 रुपयापर्यंतच इन्शुरन्स कंपनी मदत करते. त्या पुढची रक्कम इन्शुरन्स कंपनी देत नाही. की माझी पॉलिसी तर 5 लाखांची आहे आणि त्यामुळे त्यांना हे अपेक्षित असतं की 5 लाखांपर्यंत मोतीबिंदूची जर शस्त्रक्रिया त्यांनी केली तर ती पूर्ण इन्शुरन्स कंपनी कव्हर करेल. परंतु प्रत्यक्षात त्याला जी कॅप असते त्याची त्यांनी आधीच माहिती करून घेणं हे गरजेचं असतं आणि हे तुम्ही इन्शुरन्स कंपनीच्या हेल्पलाईनला कॉल करून याची माहिती आधीच करून घेऊ शकता. दुसरा भाग, त्या वर्षात किंवा गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही जर डोळ्याच्या आजारासाठी किंवा इतर काही आजारांसाठी ऑलरेडी इन्शुरन्सच्या प्रीमियम किंवा पॉलिसीचा वापर केलेला असेल तर काही वेळा या पॉलिसीच्या नियमांनुसार तुमची कॅप किंवा सब लिमिट जी असते ती कमी झालेली असू शकते किंवा काही वेळा शून्य पण झालेली असू शकते.